टाकलंय त्याने पाहिलंच नाही, ज्याच्यासाठी टाकलंय त्याने पाहिलंच नाही, ज्याच्यासाठी टाकलंय त्याने पाहिलंच नाही. म्हणून ज्याच्याकडे मोबाईल नाही ते माणसं कशी येतं, हा सुखी येत, सुखी येतं. महिला मंडळ आहे का मोबाईल? हा नसल तर घ्या, असला तर एवढं एवढं असं डपडं. काय करायचं त्या डपड्याचं? व्हिडिओ कॉल व्हायना, व्हॉट्सअप चालना, फेसबुक चालना, यांच्या बरोबरीने कामं आपण करायचे, मरणाचे कामं करायचे. आणि 25-25 हजाराचा मोबाईल आणला. इतके घुलवतात, इतके घुलवतात. आणि आपलं महिला मंडळ लगेच घुलतं. मोठा मोबाईल घ्यायचा असला की लगेच बाळाची माय धरभर हे तुला मोबाईल, तुला मोबाईलची लय गरज आहे. तुझ्या बहिणीचा फोन येतोय, तुझ्या आईचा फोन येतोय, तुझ्या पप्पाचा फोन येतोय, मी बाहेर गेलेला असतो, धर 1100चं डबडं हिला आणि 25 हजाराचा मोबाईल यांना. बरं 25 हजाराच्या मोबाईलवर कधी बहिणीचा फोन आला, बिचारा घरातच असतोय आणि घरात असून म्हणतो नाही 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 मी बाहेर आहे, बाहेर घरी गेल्यावर लावील. तिच्या जीवाला काय वाटत असेल? म्हणून एक लक्षात ठेवा, ज्याची बायको मोठ्या मोबाईलसाठी नवऱ्याला छळत नाही, ज्याची बायको मोठ्या मोबाईलसाठी नवऱ्याला छळत नाही, तिला संसारातलं काही कळतच नाही. फक्त माझं नाव सांगू नका, विठाला विठाला जशा जशा वस्तू वाढत गेल्या तसं तसं माणसाच्या पदरामध्ये दुःख पडत गेलं. पूर्वी पैसा कमी होता पण लोक सुखाने आनंदाने राहत होते. आज लोकांची वृत्ती इतकी बिघडली, इतकी बिघडली की दुसऱ्याचं सुख आपल्याला सहन होत नाही. आणि ज्या दिवशी, लक्षात ठेवा बरं का, ज्या दिवशी रोहितळमध्ये झालेला आनंद, रोहितळमधल्या एका घराला झालेला आनंद सगळ्या रोहितळला होईल ना, त्या दिवशी हे रोहितळ राहता गोकुळ वृंदावन होऊन जाईल. पहा गोकुळ वृंदावन. कारण लाला जन्माला आला, कृष्ण जन्माला आला नंदाच्या घरी, फक्त नंदाच्या घरी, पण आनंद सगळ्या गोकुळात झाला होता. आणि ही वृत्ती आपल्याला यायला पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात आपण ज्यावेळेस आनंदी होतो ना, दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंदी झालो की समजायचं आपण कुठंतरी परमार्थिक झालोत, कुठंतरी आपल्या वृत्तीत बदल झालाय आणि कुठंतरी आता आपण खऱ्या अर्थाने जे खरं जीवन आहे ते जगायला लागलो. विठाला विठाला पूर्वी लोकांकडे पैसा कमी होता पण लोक सुखी होती. आज लोकांकडे 50 हजाराचा कॉट आहे, 25 हजाराची गादी आहे. 50 हजाराचा कॉट आहे, 25 हजाराची गादी आहे, पण त्या ठिकाणी 50 हजाराची गादी आणता येऊ शकते, 25 हजाराचा कॉट आणता येऊ शकतो, पण लागणारी झोप किती रुपये दिल्याने विकत आणू शकतो? सुखाची, समाधानाची, शांतीची लागणारी झोप विकत आणू शकतो का? विकत आणू शकत नाही. पहा आज इतकं अवघड झालंय, जेवढे जेवढे जास्त श्रीमंत लोक आहेत त्यांना तर झोपाच येईना. कशामुळं? दिवसा घरं फुटायला लागले, रात्रीचं काय सांगता. त्याच्यामुळे बिचारे असे नुसते घराला राखण बसले द्वारपालासारखे. काय करतील? म्हणले वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवळ काही काल्याची. कवळ म्हणजे एक घास सुद्धा वैकुंठामध्ये नाहीये, कारण वैकुंठामध्ये देव नाहीये, म्हणून वैकुंठामध्ये त्या ठिकाणी तो काला नाहीये. आणि महाराज म्हटले की आम्हाला हा जरी काला प्राप्त झाला ते आम्ही एकटे खाणार नाही, एकमेकाला देऊ. अभंगाचं तिसरं चरण. एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे, ओ एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे,
आम्ही एकमेकाच्या मुखामध्ये तो काला देऊ, आम्हाला एकट्याला मिळाला म्हणून आम्ही एकटे खाणार नाही. महाराज सांगतात, जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय म्हटले, आम्हाला मिळालेला काला आम्ही एकट्याने खायला. आम्ही काय अप्पलपोटे नाही आहेत, अप्पलपोटे नाही आहेत. पूर्वीची लोक जी होती ना, शेतामध्ये एखादी जर वस्तू खाण्याची असेल तर त्याचा वानवळा पहिला साऱ्या गावात देत होती, बरोबर आहे का नाही? आता लोक वानवळा सुद्धा द्यायना, तितके कंजूस निघाले. आणि जो दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्यासाठी काहीतरी करतो, त्याला स्वतःसाठी काही करण्याची गरज नाही. पहा, आपण तर नेहमीच खातो, आपण तर नेहमीच पोटभर जेवतो, पण ज्या दिवशी एखाद्या दिवशी आपण एखाद्या उपवासी असणाऱ्या भिकाऱ्याला आपल्या ताटातलं अन्न त्याच्या ताटात टाकून त्याला पोटभर जेवू घातलं ना, आणि त्याच्या चेहऱ्यावरती जो सुंदर असं हास्य निर्माण झालं ना, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर त्या हास्यामधून आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यासारखं वाटेल. पहा, काही गरज नाही, आपण तर रोजच खातो. एखाद्या दिवशी रोडवरून जाताना एखादा भिकारी कुडकुड कुडकुड थंडीमध्ये करतोय, आपल्या अंगावरची शॉल काढली, स्वेटर काढलं, त्याच्या अंगावर घातलं, त्याला इतका आनंद झाला, आपल्या मस्तकावर हात ठेवला आणि भरभरून आशीर्वाद द्यायला लागला. तुला जीवनात काही कमी पडणार नाही. तो आशीर्वाद म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्म्याचा रुक्मिणीचा आशीर्वाद असणारे. पहा, दुसऱ्यासाठी जगायला शिका. स्वतःसाठी तर कुत्रे, मांजर, डुक्कर सगळेच जगतात, पण मनुष्य जन्मामध्ये दुसरं काहीतरी करायला पाहिजे, असं करायला पाहिजे की ती दुसऱ्या योनीमध्ये करता येत नाही. म्हणून महाराज म्हटले, आमचा जो संप्रदाय आहे तो अप्पलपोटी संप्रदाय नाही. आमचा संप्रदाय आम्हाला दुसऱ्याला द्यायला शिकवतो, कारण आमची गीता आम्हाला सांगते की त्यागात शांती रणंतणम. सुख हे भोगात नाही, तर आनंद हा त्यागात आहे. त्यागाने माणसाचं जीवन मोठं होतं, त्यागाने माणसाचं जीवन घडतं. म्हणून त्याग हा जीवनामध्ये असला पाहिजे, ही आमची गीता शिकवते. एक विनोदानी प्रसंग सांगितला जातो. देव आणि दैत्य यांच्यामध्ये भांडण निर्माण झालं. भांडण निर्माण झाल्याच्या नंतर म्हणले, मोठे कोण, मोठे कोण, मोठे कोण? नीट लक्ष दिलं तर कळलं. म्हणले, आपण परीक्षा घेऊ. भरपूर असे पदार्थ वाढायचे, 10 मिनिटामध्ये ताटातलं सगळं संपलं पाहिजे, ताटातलं सगळं संपलं पाहिजे. पण जेवायला बसताना असा जो हात आहे ना, लक्ष द्या इकडं, हात आहे ना सगळ्याला, हा हात जो आहे ना तो कोपऱ्यामधून काय होतो, वाकतो. पण या कोपऱ्याला जर काठी बांधली तर हात वाकन का? वाकणार नाही. कोपऱ्याला काठी बांधायच्या वेळूच्या आणि 10 मिनिटामध्ये ताटातलं संपून जायला पाहिजे, सगळं संपून जायला पाहिजे. म्हणले काही हरकत नाही. आणि बसले सगळेजण जेवायला. पहिल्यांदा दैत्य बसले. का? दैत्य याच्या करता बसले की दैत्याला माहिती असतं दुसऱ्या पंक्तीला काही राहतंय का नाही, म्हणून दैत्य पहिली पंगत लगेच. आणि बसल्याच्या नंतर 10 मिनिटामध्ये वेळ त्यांना होता, खात होते, टाकत होते, असं स्वतःच्या तोंडामध्ये इकडं तिकडं इकडं तिकडं. पण कुणाच्या नाकात जायचं, कोणाच्या तोंडात जायचं, कोणाला काही खाताच येईना, काहीच करता येईना. झालं, त्यांचा वेळ संपला. कसा बसा 1-2 घास त्यांच्या स्वतःच्या तोंडामध्ये गेला. पण वेळ आली देवाची. ज्यावेळेस देवाची वेळ आली त्यावेळेस देवांनी काय केलं, पंक्ती धरतानाच मराठी 63चा आकडा, मराठी 63चा आकडा माहिती ना, एकमेकाच्या समोर बसले, जवळ बसले. देवांनी विचार केला, आपला हात आपल्या तोंडात जात नाही, पण आपण घेतलेला घास समोरच्याच्या तोंडात सहज जातोय. आपण 2-4 घास त्याला घातल्यावर समोरचा एक तरी घालीन ना आपल्या तोंडात. मग समोरच्याच्या तोंडात त्यांनी घालायला सुरुवात केलं. मग समोरच्याच्या तोंडात घालायला सुरुवात केलं, ती एकमेकांनी एकमेकाच्या तोंडामध्ये द्यायला सुरू केलं. 7च मिनिटात त्यांचं पोटभर जेवण झालं. 7च मिनिटात पोटभर जेवण झालं. कारण जो दुसऱ्याला देतो तो स्वतः कधी उपवाशी मरत नाही. जो दुसऱ्यासाठी आनंद प्राप्त करून देतो त्याला आनंदासाठी दुसरं काही करायची गरज नाही. म्हणून हा काला आहे तो आम्ही एकटा खाणार नाहीत, आम्ही सगळ्यांमध्ये वाटणार आहेत. सुंदर असणारा हुंबरी खेळ खेळणार आहेत. पण हा काला तुम्ही करणार कुठे? म्हणले उत्तम असं स्थान वाळवंट अभंगाचं. तुका म्हणे उत्तम
त्याचे वाळवंट स्थान निवडले. कसं आहे वाळवंट? बरवे नीट. वाळवंट बरवे, वाळवंट नीट आहे, वाळवंट उत्तम आहे. वाळवंटच का निवडलं? तिथं बीज जरी उरलं, कर्म जरी शिल्लक राहिलं तरी ते उगवत नाही, म्हणून वाळवंट हे स्थान निवडलं. महाराज सांगतायत भक्तीची जी वाट आहे ती बरवी आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. सगळ्यांनी हात वरती करायचे आणि गोड असं भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कशा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण पाहिला आणि काल्याच्या प्रसंगाकडे आपण वळतोय. काही घाई नाही ना? नाही. हा, कवास आला? नाही. हा, तेच म्हणलं काही घाई नाही ना. नाहीतरी आज मी माझ्या मनानेच करणार आहे. बरोबर आहे का नाही? कुठं जायचंय? का भुका लागल्या? हा, त्याच्यामुळं थोडं आपण काल्याचं सविस्तर असं वर्णन करणार आहे. घाई असली तर सांगा. काल्याच्या कीर्तनामध्ये माहितीनुसार ज्यांचं महान वाक्याचं ऐकलं, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म नसतो. भगवंताने ज्या लीला केलेल्या आहेत त्या काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितल्या जातात. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, गाऊनी धरती गवळणी, पांडिती चरणी पांडिती चरणी देती गाणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, नीता भक्तिनी नवल केले साजनी, कृष्ण आळवा आळवा परब्रह्माचे नावा, कृष्ण आळवा आळवा रांगत रंगणी चोरीत लोणी. भगवंताने रांगताने जे चरित्र केले ते चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जातं. भगवान परमात्म्याचं प्राकट्यीकरण झालं कुठं? कंसाच्या कारागृहामध्ये. सांगितलं मज नेई गोकुळाला, मला गोकुळाला न्या. तिथं ठेवून देण्यात आलं. 18 दिवस नंद उत्सव साजरा केला. वर्णन असं करतात भागवतामध्ये की नंदाच्या घरी कोण जन्माला आलं? कान्हा नाही, कृष्ण नाही, लाला नाही. नंदाच्या घरी आनंदाचं मूर्तिमंत स्वरूप प्रगट झाला. आनंद. नंदस्त्वात्मज उत्पन्न जाताल्हादो महामना, आहूय विप्रण वेद ज्ञान स्नात सुचिरलंकृत. साऱ्या गोकुळामधल्या गोप गोपींना आनंद झाला. काल्याच्या कीर्तनामध्ये गोप, गाई, गवळणी आणि गोपाल याचं वर्णन केलं जातं. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, काय सांगावं. गुढिया तोरणे, 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 गुढिया तोरणे. करीती कथा गाती गाणे, करीती कथा गाती गाणे, करती कथा गाती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळ
साधारण बाईला मुलगा झाल्यावर किती आनंद होतो का नाही? जगाचा चालक मालक ज्याचं बाळ बनून आलाय किती आनंद झाला असेल. आणि तिथलं वर्णन असं आहे की तिथलं गवताची काडी सुद्धा अवतीर्ण झालेली होती. कुणीतरी महान साधू ऋषी संत भगवंताच्या अवताराचा आनंद घेण्यासाठी आलेले होते. कारण भगवंत येण्याच्या अगोदर देवाने सांगितलं, वसुदेव ग्रहे साक्षात भगवान पुरुषपरः जनिष्यते तत्प्रियार्थम संभवंतु सुरश्रियः. वसुदेवाच्या घरी भगवंत येणारे आणि त्याच्या अवताराचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांनी आपोआपल्या पद्धतीने 84 ब्रजकोसामध्ये अवतार घ्यावा. इतका आनंद झाला. साधारण जर लेकरं असतील तर आपल्याला किती आनंद होतो. आपले लेकरं असे असतात, ढेकळात टाकलं तर ओळखू येणार नाहीत. तरी बाई म्हणते, बाई माझा वाघ्या, काय माझा वाघ्या दिसतोय असा गोड, आणि वाघ्याचं नाक सगळं आत गेलेलं असतं बेपट चिपट. तरी म्हणते माझा वाघ्या. त्यातून सर्दीचे दिवस, नाकातलं सगळं ढेरीपर्यंत लोंबावं, पोरगा असा असावं, हातपाय काडी मोडून ढेरी वाढी. काही लेकरं असे असतात, हातपाय काडी मोडून फक्त ढेरीच वाढलेली, नाकातलं पार लोंबते ढेरीपर्यंत. आणि पुन्हा 50-50 माश्या त्याला. आणि पुन्हा आई त्याला दूध काला खाऊ घालते. आणि आई म्हणते, बाई बघ माझा वाघ्या कसा दूध काला खातोय, बघ माझा वाघ्या. आणि वाघ्याला सगळं माशांनी खाऊन घेतलंय. मग साधारण लेकराचं एवढं कौतुक असेल तर जगाचा मालक बाळ बनून आलाय. लहान मुलं गोंडच असतात, दिसायला गोड असतात. कुणी उचलून घेतं आणि पटकन उचलून घेऊन त्याची पप्पी घेतं, मुका घेतं. म्हाताऱ्या माणसाला कुणी उचलून घेईन का? गरज असली तरी. बरं घेतलं तर घेतलं, कुणी त्याचा मुका घेईल का म्हाताऱ्याचा? लहान लेकरं गोंडच असतात. आणि जगाचा चालक मालक बाळ बनून आला. इतका गोंडस आहे. 18 दिवस नंद उत्सव साजरा केला. इतकं विशाल नंद बाबाचं झालं. 2 लाख गायी दिल्या, 7 अन्नाचे मोठे मोठे पर्वत केले, दान देऊन टाकले. पहा, दीनूनाम नियोते प्रादात विप्रभ्य समलंग्रते तिलाद्रीन सप्तरत्नौग शातकुंभाबराव्रतान देऊन टाकले. आणि सगळेजण येत आहेत, लालाला आशीर्वाद देत आहेत. जियो श्याम लाला, जियो श्याम लाला, पिली तेरी पगड़ी रंग काला. श्यामलाला, जियो श्यामलाला. सगळेजण येत आहेत, आशीर्वाद देत आहेत. नटून थटून चालले गेले. 7 दिवस झालं. कुठं जात्या? शेजारी म्हणली, उठली की पळती, उठलं की पळती. कुठं जाती बाई? ती म्हणली, तुला माहित नाही का कथा सुरू झाली? आणि तशाच गोपी उठल्या की नटून थटून जायच्या. आणि ती सासू म्हणली, बाई 95 वर्षाची, ही चालली कुठं? कसं मेकअप करते? हळूच बघितलं, आता नजर कमी झाली होती. गेली, सून निघून गेली. आणि ही सुनाच्या खोलीमध्ये गेली. तिथं गेल्याच्या नंतर सुनाने जे ओठाला लावलं होतं ना, तिने ते डोळ्यात काजळ म्हणून घातलं. आणि डोळ्याचं जे काजळ होतं ना, ते ओठाला लावलं. घागरा ओढणी काढला, अगदी जड. म्हातारी अशी वाकून गेलेली, एक सुद्धा खुंटी तोंडात राहिली नाही. आणि घागरा ओढणी घातला. नाकातलं कानातलं नाकात उलट सुलट मेकअप केलं. काठी टिकीत निघाली. नंदबाबाच्या वाड्यावरती आली. थकली होती, भागली होती, उन्हाने थकली भागली. तिथं असा प्रयोग सुरू होता. लोण्याचा गोळा घ्यायचा, एकमेकाच्या अंगावर टाकायचा. दयाचं गाडगं घ्यायचं, एकमेकाच्या अंगावर ओतायचं. असा पराक्रम सुरू असताना म्हातारी दारात गेली. आणि म्हातारीला आली जांभळी. काही लोक जांभळी देताना खालचा जाबडा खाली, वरचा जाबडा वर. असं वाटतंय समोरच्याला खाऊनच घेतात का काय. आणि त्या म्हातारीने मोठ्याने जांभळी दिली. आणि नंदबाबाच्या एका मित्राने इकडून गोळा मारला, तो वाकला खाली. आणि तो लोण्याचा गोळा गेला म्हातारीच्या तोंडात.
आणि म्हातारीच्या तोंडात गेल्यावर अडकायला एकही खुंटी नव्हती, तो डायरेक्ट पोटात गेला. नाकाला इकडं तिकडं तोंडाला लागलं, म्हातारी जीभ बाहेर काढून लागली चाटायला. इतकं गोड लागलं म्हणजे इतकं गोड लागलं, फेका फेका. पाहता पाहता काना मोठा झाला, पाहता पाहता रांगू लागला. रांगता रांगता भगवंताने खोड्या सुरू केल्या. यशोदामय्याच्या पदराला धरायचं, यशोदामय्याच्या वेणूला धरून ओढायचं. यशोदामय्या काम करत असताना स्वयंपाकघरामध्ये जायचं. जे गाडगे आहे ना, तेव्हा गाडगे होते. तुम्ही म्हणता गाडगे कसं काय होते का नव्हते? झोपल्या का काय? का कशा कशाला होते? मिठाला, पिठाला, साखरेला, चहापत्तीला, म्हाताऱ्या माणसाला थुकायला, म्हाताऱ्या माणसाला घाटावर न्यायला, सगळ्याला काय होते? गाडगेच होते. आता स्टाईल आली, आता कुठं बरण्या, आता काचेच्या बरण्या, काय ठेवलंय ते दिसतंय. आणि आता सगळ्या हुशार बाया झाल्या. स्टीलचे जरी डबे असले वरून चिठ्ठ्या चिटकवतात. तूर डाळ, मूग डाळ, पापड, कुरडई, 17 डबे उचकायची गरजच नाही. नसल केलं तर उन्हाळ्यात करून घ्या तुम्ही एवढं काम. विठाला विठाला आणि यशोदा मैया जर स्वयंपाक करत असताना तिथे कान्हा गेला ना, साखरेचं गाडगं उचलायचं, चहापत्तीच्या जागेवर ठेवायचं, तिथून मिठाचं उचलायचं आणि साखरेच्या जागेवर ठेवायचं. ज्यावेळेस यशोदा मैया चहा करायला जायच्या, वाटायचं साखरच आहे आणि चहात काय पडायचं? मीठच पडायचं. नंदबाबा म्हणायचे, अगं यशोदे म्हातारी झाली का काय? तुला काही कळतं का नाही? कुठं गेली तुझी बुद्धी? यशोदा मैया म्हणायची, बाई हा काही सुचूच देत नाही. परीक्षिती राजाला श्री शुकदेव मुनी सांगतात, राजा हा असल्यावर कोणाला काही सुचणार आहे? हा काही सुचू देणार आहे म्हणे? काही खोड्या करतो. रांगत 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 गाईच्या गोठ्यामध्ये जायचं, गाईच्या शेपटीला धरायचं, झोका झोका खेळायच्या, गाईच्या अंगावर चढायचं, दोन्ही शिंगांच्या मध्ये भागी जाऊन बसायचं, पुन्हा खाली गाईच्या शेणामध्ये गडबडा लोळायचं आणि पुन्हा भूक लागली की गाईच्या खाली जायचं आणि दूध प्यायला सुरुवात करायची. एखाद्या गाईचं काना जर दूध प्यायला लागला ना, बाकीच्या गाया हंबरटा फोडायच्या. कान्हा, अरे ए कान्हा ये ना माझ्याकडे, माझं स्तनपान कर ना, अरे माझं दूध पी ना. कारण प्रत्येक गाय म्हणजे महान साधू ऋषी होते आणि ज्या गायीच्या स्तनाला जगाच्या चालका मालकाचा स्पर्श झालाय ती गाय किती भाग्यवान असेल. बाकीच्या हंबरडा फोडायच्या, गटा 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 काना पोटभर दूध प्यायचा आणि तिथंच लोळायचा. यशोदा मैया, काना कुठे, काना कुठे, काना कुठे? बोलता येत नाही अजून, छोटा आहे काना, बोलता येत नाही. कुठे काना, कुठे काना? पळत 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 तिकडे तिकडे शोध घेत घेत गोशाळेत यायच्या तर सारं अंग भरलेलं. आता तुम्ही मला सांगा, कितीही लेकरू सर्दीचा असू द्या, सर्दी त्याला झालेली असू द्या, त्याच्या नाकात जर घाण आली तर आई त्याच्या नाकातली घाण पुसायला काय बघते? हा, पदर. म्हणजे तुम्ही पण तसंच करता वाटतंय, हाताने पुसताना तसेच हात भाकरीत. हां, तसं नाही ना. हात जरा स्वच्छ धुत जा आणि लक्ष दे जा जरा बायकोकडे, काय काय कसा कसा स्वयंपाक करते. नाहीतर ते हात धुतले नाही तर जरा जास्तच टेस्ट येते. आणि यशोदा मैयाने स्वतःचा पदर काढला आणि ते सगळं शेणाने भरलेलं जे अंग आहे ना, कणयाचं आपल्या पदराने पुसून काढलं. काय काना, काय रे, तुला इतकं सुंदर शृंगार तुझा केला होता आणि कशाला तू गोठ्यामध्ये गेला? अरे काना, तुला सांगितलं ना जाऊ नको. आणि भगवंत आता थोडे थोडे मोठे होऊ लागले. थोडे थोडे मोठे होऊ लागल्याच्या नंतर भगवान परमात्मा एक एक पाऊल टाकायला लागले आणि एक एक पाऊल टाकायला लागल्याच्या नंतर यशोदा मैयाने कणैया चालायला लागलाय. भगवंत कुठे जात आहेत हे कळण्यासाठी, आवाज येण्यासाठी यशोदा मैयाने भगवंताच्या पायामध्ये पैंजण बांधले. बहा, पैंजण. आणि ते पैंजण बांधल्याच्या नंतर एक पाऊल टाकला की त्या पैंजणाचा आवाज यायचा, छुम छनननन छुम छनननन छुम छनननन छुम छनननन. आणि आवाज आला, हे बाळ कोणाचं, सावळ्या वानाचं, मलपत मलपत हे बाळ कोणाचे, सावळ्या वाणाचे, मलपत मलपत चालते. भगवंत पाऊल टाकू लागले आणि पैंजणाचा आवाज आला की पैंजणाच्या आवाजावर देवाला इतका आनंद व्हायचा. भगवंत 2 टाळ्या वाजवायचे आणि हसायचे.
हसता 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 इतका आनंद झाला. बलराम दादा सुद्धा सोबत आहेत. आणि भगवान परमात्म्याने काय केलं, पुन्हा नाचायला सुरुवात केली पैंजणाच्या तालावर. आणि यशोदेने पाहिलं, अरे कान्हा तुला कोणी शिकवलं नाचायचं. परीक्षित राजाला श्री शुकदेव मुनी म्हणतात, राजा सगळ्या जगाला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा देव, त्याला काय गरज आहे नाचवायला शिकवायची, काय गरज आहे त्याला नाचवायला शिकवायची. आणि यशोदामाईला आनंद झाला. बोटाला धरलं, एका बोटाला बलराम दादाला धरलं, तिघाचं गोल रिंगण त्या असणाऱ्या नंदबाबाच्या वाड्यासमोर केलं. आणि तिघे जण तिथे नृत्य करू लागले. आकाशामध्ये असणारे देव, स्वर्गामध्ये असणारे देव पुष्पांचा वर्षाव करू लागले. सुंदर असणारे जे गंधर्व आहेत, अप्सरा आहेत, ते वादन करू लागले. अप्सरा त्या ठिकाणी नृत्य करू लागल्या. आणि भगवान परमात्मा नंदबाबाच्या अंगणामध्ये नाचतोय. पहा, नाचे नंदलाल नचावे हरकी मैया, नाचे नंदलाल नाचे नंदलाल नचावे हरकी मैया, नाचे नंदलाल नचावे हरकी मैया, नाचे नंदलाल नचावे हरकी मैया, नंदलाल नचावे यशोमैया, नाचे नंदलाल नचावे यशोमैया, नाचे नंदलाल नचावे हरकी मैया, नाचे नंदलाल नचावे यशोमैया, नाचे नाचतायत भगवंत. आणि नाचता 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 इतका आनंद झाला. आणि भगवंताच्या मुखातून पहिला शब्द निघाला. माझ्याकडे लक्ष द्या. लेकराच्या मुखातून पहिला शब्द काय निघतो? लेकर आहेत ना, काय निघतो? काय निघतो? हा, लेकरच नाही जाते तुम्हाला. काय निघतो? आई निघतो. बरोबर आहे का नाही? पण आपण त्याला आई म्हणायला शिकवलं तर आई निघतो, नाहीतर मम्मी मम्मी. आता मम्मी गेला, आता तर मॉमच आले. विचारूच नका, इतकी संस्कृती बिघडली. 9 वारीमधली माई गेली, 6 वारीमधली आई आली. 6 वारीमधली आई गेली, पंजाबीमधली मम्मी आली. पंजाबीमधली मम्मी गेली, जीन्स पॅन्टवरली मॉम आली. आता जीन्स पॅन्टवरली मॉम आली, पुढं काय येईल आल्यावर सांगल. लेकराला आता कुणी आई म्हणायचं शिकवणार. पण आई शब्दामध्ये जेवढं प्रेम वात्सल्य आहे, जेवढी माया आहे, कनवाळूपण आहे, तेवढा दुसऱ्या कुठल्या शब्दात नाही. पहा, पुन्हा फिरून फिरून लोक आई या शब्दाजवळच येणार आहेत. यशोदा मैयाच्या त्या कान्हाच्या मुखातून पहिला शब्द जो निघालाय, तो निघालाय मैया. मैया. आणि मैया म्हटल्याच्या नंतर यशोदेला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. कान्हाला उचललंय, उंच फेकलंय, परत झेललंय. कान्हा काय म्हणलास म्हण ना पुन्हा. अगं ए मैया, अगं ए मैया. मैया मैया म्हटल्याच्या नंतर इतका आनंद झाला. पळत 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 यशोदा मैया गेली. कुठं? नंदबाबाकडे. अहो ऐकलत का काय म्हणतोय कान्हा? अनेक वर्षापासून जे ऐकण्यासाठी कान आसुसलेली होती, ते 95 वर्षाचे जवळजवळ असणारे नंदबाबा आणि ती 80-85 वर्षाची असणारी यशोदा मैया घेतलं नंदबाबाने स्वतःकडे. लाला, अरे मला म्हण ना बाबा. लाला मला म्हणला बाबा. आणि पहिला शब्द निघालाय बाबा. बलराम दादाला दादा दादा सूतजी वर्णन करतात. कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया. पितानंद सो बाबा बाबा, पितानंद सो बाबा बाबा, अरुहल धर को भैया भैया भैया, अरुहल धर को भैया भैया भैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया. मैया मैया गाणं म्हणायला लागले. इतका आनंद झाला. आता भगवंतांना थोडं थोडं बोलता येऊ लागलं. भगवंताला चालता येऊ लागलं, बोलता येऊ लागलं. आणि चालायला लागल्यानंतर लेकरू रांगायलाच लागल्यावर लेकरू किती परेशान करतं का नाही? बऱ्याच जणी बांधून ठेवतात, ठेवतात का नाही?
आणि नाहीतर काय काही बाया काय करतात, लेकरू शांत बसत नाही म्हणून त्याच्या हातात मोबाईल देतात. पण मोबाईलचा नाद त्याला लावू नका. ते मोबाईलशिवाय खात नाही, पित नाही, काही नाही. रांगायला लागले कीच परेशान करतात. भगवंत आता चालू लागले आणि चालता चालता आता भगवंतांनी गल्लीत जायला सुरुवात केली. गल्लीत एका गोपीच्या घरी गेले. ती गोपी सकाळी 4ला उठली होती. मोठी रांगोळ तिने स्वतःच्या अंगणामध्ये काढली होती. हा काना तिथं गेला आणि तिच्या रांगोळावर सू करून पळून आला. वरी मुते जग पाणी अष्टदळ तुझ्या घराची लावीन घेवणी आला तुझ्या घराची गाराने सांगाया गाराने सांगाया गोकुळेच्या श्रेया आल्या गोकुळेच्या श्रेया आल्या गोकुळेच्या श्रेया अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते जग पाणी अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते जग पाणी घेऊन आला तुझ्या घराची लावीन घेऊन आला तुझ्या घराची लावीन गाराने सांगाया हो गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या श्रेया आल्या गोकुळीच्या श्रेया आल्या गोकुळीच्या श्रेया. जोरदार टाळ्या एकदा यांच्याकरता झाल्या पाहिजेत. झोपा आल्या काय तुम्हाला? जरा जोरदार. नंतर पंक्तीला बसायला भूक तर लागली पाहिजे ना. अष्टदळ काढिले अंगणीन वरी मुते चक्रपाणी. मोठी रांगोळ काढली. भगवंत तिथं सू करून पळून गेले. ती गोपी म्हणली, अरे काना काय केलंस, तुला कळत नाही का? अरे माझ्या घरी आज पूजा आहे म्हणून मी एवढं सगळं केलंय. भगवंत म्हणे, कशाची पूजा आहे? पुन्हा बारीक तोंड केलं. आत्या आत्या मावशी मावशी म्हणू लागले आणि तिच्या घरात घुसले. पाहिलं चौरंग मांडलाय, सुंदर सजवलंय, त्याच्या पुढे रांगोळ काढली, पूजेचं ताट वगैरे आणून ठेवलंय, सगळं काय. आणि भगवंत म्हणले, आत्या काय करायचंय? म्हणे, आपल्याला जय जय बाप्पा करायचा आहे. कुठला जय जय बाप्पा करायचा आहे? आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची. हो, मला प्रसाद देशील का? म्हणे, हो नक्की, तू बस तिथं. आणि ती जी गोपी आहे ना, प्रसाद करायला मध्ये गेली, शिरा करायला. आणि भगवान परमात्मा तिथं हाताची घडी, तोंडावर बोट, शांत बसले. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, बाहेरून एक कुत्र्याचं पिल्लू गोबदुलं चाललं होतं. आणि लहान लेकराला पिल्ले फार आवडतात. मांजरीची असो, बकरीची असो, कुत्र्याची असो, आवडतात का नाही पिल्ले? आता पहिले काय होते, मांजरीचे, डुकराचे, कुत्र्याचे पिल्ले होते, पण आता घराघरात पिल्ले झालेत. तुमच्याकडे काय माहिती प्रथा आली का नाही, पण आता नवीन प्रथा अशी आली. पहिलं लग्न झाल्यावर बायको नवऱ्याला अहो कहो म्हणत होती. मध्यंतर काळामध्ये ए राजू ए संजू, ती प्रथा काय झाली, पुन्हा ए राजू ए संजू म्हणलं, तुमचा भाऊ एक काय? म्हणले, नाही नाही नाही, माझा नवरा आहे. म्हणलं, पण एकेरी? म्हणले, आमच्या दोघात जरा जास्त प्रेम आहे म्हणून एकेरी बोलते. आणि पुन्हा आता आत्ताच्या काळामध्ये नवीन लेटेस्ट जमाना, आता बायकोनं सुद्धा नवऱ्याला पिल्लू म्हणायचं, आणि बायकोनं सुद्धा नवऱ्याला, नवऱ्याने सुद्धा बायकोला, आणि पुन्हा दोघांनी मिळून लेकराला सुद्धा काय म्हणायचं, पिल्लूच म्हणायचं. आता घराघरात पिल्ले झाले. मग कुत्र्याचे का डुकऱ्याचे माकडाचे काय माहिती, काय नवीन फॅशनी सांगताच येत नाही. टी व्हीमध्ये पाहिलं, पिक्चरमध्ये पाहिलं की त्याचं लगेच लोक काय करतात, अनुकरण करतात. पण बाकीच्या कथा कीर्तनामधून किती सांगा, लोकांना त्याच्यावर काय प्रभाव परिणाम होत नाही. ते कुत्र्याचं पिल्लू देवाने आणलं आणि चौरंगावर आणून मांडलं. चौरंगावर आणून मांडल्यावर त्याला अष्टगंध लावला, त्याला फुलं वाहिली आणि त्याच्या समोर पंचामृताची वाटी ठेवली. आणि ते कुत्र्याचं पिल्लू ते पंचामृत घटाघटा प्यायला लागलं. आणि जसं ते घटाघटा प्यायला लागलं तसं कानाला आनंद झाला. टाळी वाजून उडी मारून हसू लागले. त्या गोपीला आवाज गेला, काना काय झालंय? ए आत्या बाहेर ये ना, बघ ना काय, बघ बघ बघ, तुझ्या घरी साक्षात सत्यनारायण आलेत. ती गोपी पळतच आली. काय केले म्हणे याचं काही सांगताच येत नाही. आणि पळत पळत आली तर पाहते ते कुत्र पंचामृत पितय. अरे काना काय केलं? सकाळी 4 वाजल्यापासून तयारी केली. काना थांब, तुझ्याकडे पाहावंच लागेल, पाहावं लागेल म्हणूनच तर काना धूम पळाला.
थांबलाच नाही तिथं. अशा अनेक खोड्या त्या ठिकाणी काना करायला लागला. पुन्हा गल्लीतून सगळ्या गावागावात फिरायला लागले. पुन्हा भगवंताचे अनेक मित्र झालेत. श्रीदामा आहे, सुदामा आहे, वाकड्या आहे, बोबड्या आहे, मधुमंगल आहे, अशा अनेक मित्र झालेत. आणि भगवंताने ते मित्र पाहिले. आणि मित्र पाहिल्याबरोबर भगवंत म्हणले, अरे तुम्ही एवढे दुबले पतले कस काय आहेत? तुमच्या अंगावर जर मच्छर बसलं तर मच्छराला वाटन याचं रक्त प्यावा का माझंच याला द्यावा. इतके वाळले कस काय? तुमच्या घरी दही दूध तूप नाही का? म्हणे आहे ना. मग जरा खात जा ना, जरा तगडे होताल तुम्ही. म्हणे काय सांगावं काना, आमचं दही दूध सगळं मथुरेच्या बाजाराला नेलं जातं, विकलं जातं. आम्हाला काहीच नाही, कारण आम्ही फक्त गायी सांभाळायच्या, आम्ही फक्त गायीला चारा टाकायचा, फक्त आम्ही गायीची सेवा करायची, आम्हाला खायला काही नाही. भगवंताने विचार केला, अरे आपल्या गायीचं दूध त्या मथुरेतल्या दुष्ट राक्षसाला जातंय आणि ते राक्षस बलाढ्य होत आहेत आणि पुन्हा आपल्यालाच मारायला येतात. पहिलं जर काय केलं पाहिजे तर मथुरेला जाणारं दूध बंद केलं पाहिजे. आणि भगवंताने ते दूध बंद करण्यासाठी बाल गोपाल चौर्य विद्या प्रचार मंडळ असं एक मंडळ तयार केलं आणि त्या मंडळाचे अध्यक्ष झाले स्वतः भगवंत. पोरांना म्हणले, हे बघा तुम्हाला खायचंय ना, मग आपण चोरी करून खाऊ. पोरं म्हणले, काना चोरी नाही बाबा, आमच्या घरात कुणीच चोरी केली नाही. भगवंत म्हणले, आमचं काय खानदान चोरी करत आहे का? आमच्या घरात पण कुणी चोरी केली नाही, पण खाण्याच्या वस्तूची चोरी नसते, आजपासून चोरी करायची. काना कशी करायची सांग ना. भगवंत म्हणले, हे बघा काठ्या, सराट्याचे काटे आणि गाळलेली माती, माहिती आहे ना? सराट्याचे काटे इकडून काढला की इकडून टोचतो, इकडून काढायला गेलं की इकडून टोचतो. पण त्याच्यामध्ये काय काही काही गोपाळ कसे होते, काही आगाऊ होते, काही सांगकामे होते आणि काही त्या ठिकाणी ऐकीव कामे होते. आगाऊ लोकांचं फार अवघड आहे. पहा, एका मुलाला एका बापाने काय केलं, 100 रुपये दिले. म्हणे आजीचं दुखतंय, एवढं जाऊन मेडिकलवरून औषध घेऊन ये. ते मुलगा औषध आणायला गेला, 50 रुपयाचं औषध आणलं आणि 50 रुपयाचं पांढरं कापड आणलं. बाप म्हणला, अरे तुला मी औषध आणायचं सांगितलं होतं, हे पांढरं कापड तू कशाला आणलं? तो म्हणला, मला वाटलं आजी जिवंत असली तर औषध द्यावा आणि आजी गेली असली तर पांढरं कापड देऊन फुकून टाकावं, म्हणून मी काय आणलंय पांढरं कापड. आणि काही काही फक्त सांगकामी असतात. सासूबाई सुनाला म्हणले, हे बघ सुनबाई, मी शेजारच्या कांताबाईकडे चालले, मी येऊपर्यंत ह्या दुधाकडे नीट लक्ष दे, मांजर येईल आणि दूध पिऊन जाईल. ती म्हणली नक्की. हातामध्ये काठी घेतली आणि त्या चुलीजवळ बसली. तेवढ्यामध्ये एक कुत्रं आलं आणि दूध पिऊन गेलं. सासू आली, अगं ये तुला सांगितलं होतं ना मांजर येईल आणि दूध पिईल, काय झालं पातेल्यातलं दूध? ती म्हणली, आत्या बोलायचं काम नाही, तुम्ही गेल्यापासून इथं मी इथंच बसले, कुठंच गेले नाही, मग या पातेल्यातलं दूध गेलं कुठं? ती म्हणली, आत्या एक कुत्रं आलं आणि पिऊन गेलं. अगं मग हाणायचंच ना. ती म्हणली, आत्या तुम्ही मांजरीचं सांगितलं होतं, कुत्र्याचं नव्हतं सांगितलं. ह्याला काय म्हणायचं? ऐकीव कामे. जेवढं त्या ठिकाणी ऐकलंय तेवढंच करायचं. आणि काही सांग कामे असतात. आगाव गोपाळ होतं काना. काठ्या कशा करता? भगवंत म्हणले, हे बघा काठ्या आपण छोटे छोटे त्या गोपी शिंक्यावरती बांधतील आणि शिंक्यावरती बांधल्यावर आपले हात पुरणार नाही. काठी मारायची, मडकं फुटलं, छिद्र पडलं की आ करायचं, पोटभर प्यायचं, लाईन लावायची, पुढे जायचं. काना काठी कळाली, पण गाळलेली माती कशाला? भगवंत म्हणले, ज्या वेळेस मडक्यावर काठी पडल त्यावेळेस रात्रीची निरव शांतता आणि त्या शांततेमुळे त्या मडक्याचा टंग आवाज येईल, पकवाजे. आणि टंग आवाजाने ती गोपी जर उठली आणि उठल्याच्या नंतर आपल्या मागं जर पळायला लागली तर आपण काय करायचं? ती जी गाळलेली माती ती मागे फेकून द्यायची. तिच्या डोळ्यात माती जाईल, ती डोळे चोळीत बसल आणि तोपर्यंत आपण पळून जायचं. पण ती आघाव गोपाळ म्हणे कान्हा, आणि ती जर चष्मा घालून आली मग? भगवंत म्हणले, ती जर चष्मा घालून आली सराट्याचे काटे काढायचे. आणि ती पुन्हा आघाव गोपाळ म्हणे, ती जर सँडल घालून आली मग? भगवंत म्हणले, मी जे जे सांगल ते ते ऐकायचं. आणि चोरी करायला सुरुवात केली. अनेक गवळणींच्या घरी गेले, अनेक गवळणीच्या घरी जाऊन चोरी केली. त्यांचे दह्या दुधाचे गाडगे मडके फोडले. चोरी करायची. कधी कधी सुनाच्या तोंडाला हात पुसायचा रात्री झोपेत ती आणि पळून जायचं. सकाळी सासूने तो राडा पाहायचा आणि सून उठून आली की सुनाचं जे तोंड आहे ते दह्या दुधाने भरलेलं पाहायचं. आणि सासू म्हणायची, का ग तुझ्या बापाच्या घरी भेटलं नाही का? मला मागायचं ना, मी दिला असतं ना. रात्री चोरून खात असतेत का? कानाखाली मारायची सुनाच्या. उगाच सुनाला ताण व्हायचा.
काय करावं काय करावं. सगळ्या त्रस्त झाल्या गोपिका आणि त्रस्त झाल्याच्या नंतर म्हणल्या राजाचा मुलगा आहे म्हणून काय झालं, पण आता अजिबात शांत बसायचं नाही. सगळ्या जणी त्या असणाऱ्या यशोदा मैयाकडे निघाल्यात आणि यशोदा मैयाच्या अंगणामध्ये येऊन गारणं सांगू लागल्या. सांगाया हो सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया हा यशोदा ऐकत पळे बाहेरी भगवंत यशोदा ऐकत पळे बाहेरी भगवंत एक मने लोणी माझे भक्ती चक्रपाणी गाराने गाराने सांगाया हो गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. जोरदार टाळे एकदा कृष्ण महाराजांकरता. गारहाणे सांगावया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. सगळ्या जणी आल्या, लाखो गोपिका. यशोदा मैयाने पाहिलं दिवाळी नाही, दसरा नाही, सत्यनारायणाची पूजा नाही, घरी काही कार्यक्रम नाही, हे एवढ्या सगळ्या बाया आल्या कशाला. पण या सगळ्या बाया आल्यानंतर कीर्तन संपल्यावर बुंदी खायला. कशाला आल्या या सगळ्या जणी. यशोदा मैयाने पाहिलं कशाला आल्या असतील. यशोदा मैया बाहेर आल्या आणि कानाने या सगळ्या गवळणीला पाहिलं. थरथर 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 अंग भगवंताचं कापण्याचं नाटक भगवंताने केलं. यशोदा मैयाच्या पदराला धरलंय आणि पदराला धरून ते पदर आपल्या बोटाला गुंडाळलाय आणि यशोदा मैयाच्या मागे लपून बसलेत. त्या गवळणी आल्या आणि आल्याबरोबर यशोदेला म्हणतात, अगे यशोदे बाहेर ये. यशोदा मैया बाहेर आल्या आणि बाहेर आल्याबरोबर यशोदेला म्हणतात, यशोदे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे हे गोकुळी कृष्णाला सांगावे गोकुळी कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का रावे का जावे गोकुळी रावे का जावे रावे का जावे अवघ्या मिळोनी गवळणी मधुरे बाजारी अवघ्या मिळोनी गवळणी मधुरे बाजारी कृष्ण वाटेवरी गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का राहावे का जावे. हे यशोदे सांग, गोकुळात राहावं का जावं. यशोदा मैया म्हणली, काय झालं तुम्हाला ते तर सांगा ना मला. अगं तुला खरंच माहिती नाही का. यशोदा मैया म्हणे, मला माहिती नाही, सांगा ना काय झाले. अगं आई देखे
भजनी मंडळाकरता. तुमचं लक्ष नाही बरं का, मी बराच वेळ बघते. कंटाळा आला का? 10 मिनिटात आपलं कीर्तन संपणार आहे, काळजी करू नका. वेळेतच थांबणार आहे, मला काय जास्त सांगायची हौस नाही. फक्त 10 मिनिटं लक्ष द्या. देखे देखे रे यशोदामाई. अगं यशोदे काय सांगू तुला? यशोदामाई म्हणे काहीतरी सांग ना. अगं हा तुझा काना तुला दिसतो गरीब, पण हा गरीब नाही. तुला माहितीये का काय करतो? यशोदा म्हणली काय करतो? अगं हा काय करतो? वत्साण मुंचन क्वचित समये, ऐन वेळेस येतो आणि आमची वास्त्र सोडतो. अगं यशोदे तू सांग, ऐन वेळेस येतो, आमची वास्त्र सोडतो. वासराने सगळं दूध जर पिलं तर आम्ही काय न्यायचं ग मथुरेला विकायला? कसा आमचा प्रपंच भागायचा? कसा आमचा संसार आम्ही करायचा? कारण हे दह्य दूध म्हणजे आमचं महत्वाचं मुख्य धन आहे, आणि त्याची नासाडी झाली तर आम्ही जगायचं कसं? सांग ना तू. यशोदा मैया म्हणे ऐन वेळेस तुमची वास्त्र सोडतो ना. ऐन वेळेस जर वास्त्र सोडतो तर तुम्ही त्याच्याकडे बघून रागवायचं त्याला. मोठे मोठे डोळे करायचे. मोठे मोठे डोळे केले की तो त्या ठिकाणी तुम्हाला घाबरेल. पण दुसरी गोपी म्हणते अगं यशोदे माझ्याकडे लक्ष द्या मायांनो. अगं यशोदे काय सांगावं? तुझा कान्हा जो आहे ना, तुझा कान्हा, त्याच्याकडे मोठा मोठा डोळाकडून रागारागाने पाहिलं ना, तुझा कान्हा इतका गोड हसतो, इतका गोड हसतो, आमचा रागच सगळं विसरून जातो, आम्ही लगेच फसतो. तेरी मधुर मधुर मुस्कनिया पे बलिहार शामाजू, बलिहार शामाजू, आम्ही लगेच फसतो आणि विसरून जातो याने काय केलंय ते. एक गोपी पुढे झाली. यशोदे काय सांगावं? रात्री बेरात्री घरी येतो, आल्याच्या नंतर आमच्या दही दूध खातो. अगं खातो तर खातो इथपर्यंत ठीक आहे. यशोदा मैया म्हणली खातो ना, जेवढं खाल्लंय ना माझ्या कानाने तेवढं तुम्ही माझ्याकडून घेऊन जा, पण माझ्या पोराला काही बोलू नका. अगं यशोदे तो एकटा नाहीये, त्याची टोळी टोळी. मिळवणी गोपाळ घरामध्ये सिरे काना, भरू जाता पळून जातो यादवांचा राणा. लाडका काना बाई तुझी तुला गोड वाटे, लाडका काना बाई तुझी तुला गोड वाटे, तुला गोड वाटे. याची टोळी आहे. लाडका हा काणाबाई तुझा तुला गोड वाटे. याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू वाटे. काय खोड्या सांगू म्हणे याच्या, काय काय खोड्या करतो हा काना. यशोदा मैया म्हणे त्याचे जर मुलं आहेत ना, त्याचे जर मित्र आहेत ना, जेवढं खाल्लं तेवढं घेऊन जा, आमच्या घरी काही कमी नाही. अगं यशोदे नुसते त्याचे मित्रच नाहीयेत, माकडं सुद्धा आहेत, माकडं त्याचे मित्र. आणि त्या माकडाला म्हणतो कसा, मरकाण भोक्षाण, या या या, मागच्या अवतारात तुम्ही मला फार मदत केली, मी तुम्हाला काही खाऊ घातलं नाही, काही दिलं नाही, या अवतारात दही दूध माकन मिश्री खाऊन मज्जा करा मज्जा. यशोदा मैया म्हणे असं तुम्ही सगळ्या मला सांगतात. एक गोपी म्हणली काय सांगू, रात्री दह्या दुधाची नासाडी केली आणि माझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी काय केलं, गालाला हात पुसला. एक म्हणी मुखासी मुख चुंबन देत. काय सांगावं म्हणे याच्या खोड्या, भरपूर अशा खोड्या हा काना करतोय. यशोदा मैया म्हणे तुम्ही हे सगळं सांगतायत, पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आहे का पुरावा? आणि कोणतीच आई माझं पोरग दारू पितंय याच्यावर विश्वास ठेवते का? कुठपर्यंत? एकदा तिला हाताखालून काढीत नाही तिथपर्यंत विश्वासच ठेवत नाही. किती चुका झाकून ठेवते. नाही बाई माझं पोरग फार चांगलं आहे, हिला नका का बोला ना, पण इतकं गोडे म्हणते. मग यशोदा माया म्हणतात बाळस गुण गुणाचे ताणे ग, बाळस गुण गुणाचे ताणे, बाळस गुण गुणाचे ताणे, बाळस गुण गुणाचे ताणे. बाळ दिसते गोजिरवाणे ग, बाळ दिसते गोजिरवाणे, बाळ दिसते गोजिरवाणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगा सांगा राणे गे गोकुळच्या नारी, काय सांगा सांगा राणे गोकुळच्या नारी.
याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी यशोदा मैया म्हणतात माझं बाळ कसं आहे बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतंय गोजीरवाणे तुम्ही लपून याची गोटी तुम्हीच त्या ठिकाणी काय करतात आळ घेता जग जेठी माझी काय तुमच्यावरती विश्वास नाही तुम्ही म्हणताना असं असं काना करतो मला तुम्ही मुद्द्यासहित पकडून दाखवा भगवंत थरथर थरथर कापल्यात यशोदा मैयाच्या मागे लपून बसलेत आणि एक गोपी पुढे झाली आणि ती म्हणली यशोदे फारच जास्त मोठ्या मोठ्याने बोलू नको मी दाखवते पकडून तुझ्या कानाला आणि जी गोपी पुढे झाली ना भगवंताने विचार केला कोणती गोपी आहे भगवंताने काय केलं तिला पाहण्यासाठी तोंड पुढं केलं आणि तू मला पकडून दाखवते का म्हणे पाहतो तुझ्याकडे आज रात्रीच तुझ्या घरी सगळ्या गोपी तोंडात मारल्यासारखं परत गेल्या आणि परत गेल्याच्या नंतर यशोदा माया म्हणते कान्हा तुझ्यामुळे इतके बोलणे खावं लागते अरे कान्हा खोड्या नको करू माझे यमुनेची माती खाती खा 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 यमुनेची माती खाती खा 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 बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा यशोदा मैया म्हणते अरे काना कशाला खोड्या करतोस दही दूध माखण मिश्री आपल्या घरी का कमी आहे का अरे कोणत्या गोष्टीची कमी आहे काना अरे तुझ्यामुळे आज या सगळ्यांची बोलणी मला खावा लागली अरे काना तू चोऱ्या करू नकोस अरे तू काना खोड्या करू नकोस त्यावेळेस भगवंत म्हणतात आई आई कोणाचे आई कोणाचे आई कोणाचे आई नको गे आई मगला मारू नको गे आई कोणाचे आई नको गे आई मगला मारू नको गे आई कोणाचे आई नको गे आई बदला मारू नको गे आई कोणाचे आई नको गे आई बदला मारू नको गे या गवळणी भांड खोर मला म्हणतात गोकुळचा चोर गवळणी भांड मला म्हणतात गोकुळचा चोर नाही केली कुणाची चोरी या खोट बोलतात नारी नाही केली बिनती चोरी आया कोण माझ्यावरी आई कोणाचे आई कोणाचे आई कोणाचे आई नको गे आई बदला मारू नको गे आई कोणाचे आई नको गे आई बदला मारू नको गे आई तू यांचं कोणाचं ऐकू नको या गवळणी भांडखोऱ्यात मला गोकुळचा चोर म्हणतात कारण त्यांना माहितीये चोर 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 म्हणलं तर ह्या कानाला कोणी पोरगी देणार नाही याचं लग्नच होणार नाही त्यांना वाटतंय याचं लग्न झालं तर हा आमच्या घरी येणार नाही म्हणून त्या मला बदनाम करायला लागल्या पण यशोदा मैया म्हणले कान्हा खोड्या करू नको चोरी करू नको भगवंताने काय केलं ते ऐकलं आणि भगवंत रात्रीच त्या गोपीच्या घरी गेले जी गोपी पकडून दाखवीन म्हणली होती तिच्या आणि त्या गोपीच्या घरी गेल्यावर सगळ्या मित्रमंडळींना दही दूध माखण मिश्री खाऊ घातलं तिच्या गाडग्याचा चुरडा चुरडा केला सगळे तोडून फोडून टाकले पण जाता जाता भगवंताने डोळे झाकायला लावले मित्राला सगळ्यांना बाहेर काढलं
पण भगवंत थोडं मागं थांबले आणि मागं थांबल्याच्या नंतर ती जिथं झोपली होती तिची लांब सडक वेणी आणि तिच्या नवऱ्याची लांब असणारी दाढीची आणि वेणीची मारली गाठ. नंदाचा नंदन अडवितो अडराणी गवळणी या हरीला वैसागा गुणी या हरीला वैसागा गुणी भगवान परमात्मा निघून गेले. सकाळ झाली ती गोपी रोज 4 वाजता उठायची, पण आज सगळीकडे उजेडलं तरी ती गोपी उठेना. शेजारच्या विचार करू लागल्या. ती गोपी नित्यनेमाने 4 वाजता उठली होती, पण झालं असं ती उठली की तिच्या वेणीला बसला झटका. आणि झटका बसल्याबरोबर ती म्हणली, अहो असं काय करता, सोडा ना माझी वेणी. तो म्हणला, तुझी झोप झाली नाही का, सोड ना माझी दाढी. ती म्हणली, मी कशाला धरली तुमची दाढी. आणि मागे वळून पाहिलं तर दाढीची आणि वेणीची गाठ. आता काय करावं, दोघांनी सोडण्याचा प्रयत्न केला, सुटता सुटेना. जाळण्याचा प्रयत्न केला, जाळीता जळेना. कापण्याचा प्रयत्न केला, कापिता कापेना. आता करावं काय, विचार करा. साधी ब्राह्मणाने बांधली गाठ तर 7 जन्म सुटत नाही, सुटती का? लग्नाच्या वेळेस 7 जन्म सुटत नाही. मग ब्रह्मदेवाच्या बापाने बांधलेली गाठ ती का सहजासहजी सुटणार आहे का? शेजारच्या 2-4 जणी आल्या, त्याही सोडण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण काही केल्या सुटेना. पण हे दृश्य पाहिलं की सगळ्याला पहिलं हसूच यायला लागलं. यांना इतका अपमान झाल्यासारखा वाटायला लागला, इतका अपमान झाल्यासारखा. कुणी केलं असेल हे? म्हणले, कुणी कशाला, माहिती नाही का कुणी केलं? नंदाच्या कार्ट्याने केलं. म्हणले, आणा त्याला बोलून. गेल्या 2 जणी बोलून आणायला. यशोदे, कुठे तुझा काना? यशोदा म्हणले, कर्मणे काय तुम्हाला आता? काल तर लय गारणं सांगत होत्या. नाही ग, त्या गोपीने बोलवलंय तुझ्या कानाला. यशोदा माया म्हणली, हे बघा, असंच घरी बोलून नेता, पुन्हा माझ्या पोरावर काही आरोप घेता. माझं पोरग आता घराच्या बाहेर जाणारच नाही जाऊ देणार म्हणे मी. अगं पण काम आहे ना, नाही जाऊ देणार. ज्याचं काम आहे त्याला इकडं पाठवून द्या. गेली ती गोपी परत, आणि परत गेल्याच्या नंतर ती म्हणली, कान्हा काही येत नाही, आता तुम्हालाच तिकडं जावं लागेल. आता हे 2 जण जायला निघाले गोकुळातून. पण यांचं प्रदर्शन असं होतं, जी गोपी होती ना ती होती 9 वार, आणि जो गोप होता ना तो होता 6 वार. तिची वेणी असल्यामुळं तिला पुढं राहावं लागलं. आपल्या लग्नात कसं असतं, नवरदेव पुढं, नवरी माग. इथं नवरी पुढं आणि नवरदेव माग. पण ती खूप उंच होती आणि हा होता बुटका. तिची लांब सडक वेणी, हा बुटका असल्यामुळे झाला असं त्याच्या जमिनीलाच पाय टाकणार, मागून लटकते राहिना. आणि लोक हे प्रदर्शन पाहत होते. बिचारा असा वरबडत 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 चालला होता. लोक दिसेल ते हसत होते. बाया अशा पदर तोंडाला लावून हसत होत्या. त्या दोघाला इतका अपमान झाल्यासारखा वाटला. त्या गोपीने आपलं तोंड तर पदराने झाकून घेतलं. आणि तिथं यशोदा मैया जवळ गेल्याच्या नंतर यशोदेने ते दृश्य पाहिलं आणि यशोदेला हसू आवरेना. आणि भगवंताने पाहिलं, आता ही जी मला पकडून दाखवून म्हणत होती का, तिची सगळी त्या ठिकाणी आता तिला फार अपमान वाटायला लागलाय, फार चूक तिच्या लक्षात आली. भगवंताने कृपादृष्टीने तिच्याकडे पाहिलं, देवाला सुद्धा हसू आवरेना. कृपादृष्टीने पाहिलं आणि देवाने कृपादृष्टीने पाहिलं की ती गाठ आपोआप सुटून गेली. अशा अनेक खोड्या केल्या. यशोदामयाच्या लक्षात आलं, फार खोड्या केल्या, आता याला शाळेत घातलं पाहिजे. आणि पहिली शाळा म्हणजे
छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटू तुम्हारा मदन गोपाल, छोटू तुम्हारा मदन गोपाल। छोटे छोटे बाल, छोटे छोटे गैया, छोटे छोटे आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, पीछे में मारो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मारो मदन गोपाल, छोटा सा मारो मदन गोपाल, छोटा सा मारो मदन गोपाल। यशोदा मैयाने पहिल्यांदा काना छोटा आहे म्हणून छोटी छोटी वासरं दिली, छोटी छोटी मित्र, आणि भगवंताला सांगितलं जास्त वनात जाऊ नको, अलीकड अलीकड हे बघ, बिळात हात घालू नको, झाडावर चढू नको, कुठून उड्या मारू नको. छोटी छोटी वास्त्र पहिल्यांदा दिली. नंतर बराच काळ देवाने वास्त्र चालल्याच्या नंतर पुन्हा गोपाष्टमीच्या मुहूर्तावरती यशोदा मैयाने कानाकडून गाईचं पूजन करून घेतलं. आणि आता गोधने चारावया जातो शारंग पाणी. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराला रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला, रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला, गाई चाराला रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाल घोंगडीवाला, गोपाल घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाल घोंगडीवाला ग माझा कांबळीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला, गाई चाला रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला, गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती, सवे पेंड्यात आले सांगाती, सवे पेंड्यात आले सांगाती, गाई 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 चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती, गाई चालल्या वनाप्रती. दह्या दुधाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याने गोपिकांच्या चित्ताची चोरी केली. आता भगवान परमात्मा गायी चारायला चाललेत. हातामध्ये त्या ठिकाणी सुंदर असणारी बासरी आहे, खांद्यावरती कांबळी आहे, सुंदर असणारा शृंगार भगवान परमात्म्याचा मोर मुकुट आहे. आणि भगवान परमात्मा सुंदर पद्धतीने गायी चारायला चाललेत. सखा भगवंताचे आहेत. अनेक दिवस गायी चारल्याच्या नंतर एके दिवशी सगळेजण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळतात. त्या गोपांना त्या सखांना आमचा मित्र आहे असं वाटतंय. भगवान परमात्म्याला घोडा बनवतात, भगवंताच्या अंगावर बसतात, घोडा घोडा म्हणून भगवंताला पुढे पुढे चालायला लावतात. असे अनेक त्या ठिकाणी हमामा हुतुतू असे अनेक खेळ खेळले पहा. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडला, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडला, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. लगोरी हमामा हुतुतू चेंडू फळी अबक दुबक तिबक म्हणजे काय हो? खेळले का लहानपणी? काय काय विटी दांडू खेळले का नाही? आता खेळ सुद्धा बुडाले का? आता सगळे खेळ मोबाईल मध्ये, सगळे खेळ त्या ठिकाणी खेळले. म्हणले कांदी भारपोटी भूक काय खेळायचे सुख. आणि सगळ्यांनी आणलेली शिदोरी एकत्रित केली. आणि सगळ्यांनी आणलेली शिदोरी एकत्रित केल्याच्या नंतर सगळ्यांनी
भगवंताला सांगितलं, देवा तुझं मुख आमच्याकडे असावं, देवा तुझी पाठ आमच्याकडे नको, कारण देवाच्या सर्वांगामध्ये देवाचा वास आहे, फक्त पाठीमध्ये अधर्माचा वास आहे. प्रत्येक जण म्हणतो देवा मुख आमच्याकडे असलं पाहिजे. देवाने सगळ्यांना कमळाकाराने बसवलं, भागवताच्या अनुसार कमळाकार बसवलं, सगळ्याकडे भगवंताचं मुख आहे. आणलेली शिदोरी सगळ्यांची एकत्रित केली आणि श्री शुकदेव मुनी परीक्षिती राजाला सांगतात, बिभ्रद वेणुम जडरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणोमसन कवलम तत्फलान्यंगलेषु तिष्ठन् मध्ये सुप्रसुरदय हासयन् नर्मभैसुई स्वर्गे लोके मिषति भुभुजी यज्ञ भुग बाल कैली गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्म्याने त्या असणाऱ्या सगळ्या गोपाळांच्या सोबत काय केला, उत्तम प्रकारचा काला केला. काला म्हणजे जीव शिवाचं ऐक्य. गोपीला महाराज लिलेतून आनंद दिला आणि गोपांना काल्याच्या माध्यमातून दिला. शेंबड्या गोपाळाची तोंड भगवान परमात्म्याने इकडं तिकडं ताक लागलेलं जे आहे ते चाटलं आणि असणारी जी शिदोरी ती सगळ्याची एकत्रित केली आणि उष्ट गोपाळाचं खाल्लं. हे पाहिलं ब्रह्मदेवाने आणि ब्रह्मदेवाला सुद्धा शंका वाटली, हा खरंच देव आहे का? आणि तो जो काला भगवान परमात्म्याने वनामध्ये आपल्या सखांसोबत गोपाळांसोबत केलता, तोच काला माझ्या ज्ञानोबारायांनी पंढरपूरच्या असणाऱ्या वाळवंटामध्ये केला. माझा ज्ञान राजा गोपाळासी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये वाळवंट का निवडलं? कारण बीज शिल्लक राहिलं तरी पुन्हा ते उगत नाही, म्हणून वाळवंट निवडलं. आणि ज्ञानोबारायांनी सगळ्या संतांच्या समवेत ते काला केला, म्हणून आम्हाला हा काल्याचा असणारा प्रसाद आज भेटतो. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. यथामती यथावकाश या ठिकाणी आपण काल्याचा प्रसंग, काल्याचं कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. उत्तम अशी असणारी साथ आमच्या सर्व भजनी मंडळांनी दिली. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकरता झाल्या पाहिजेत. आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाप भरभरून अशी साथ तुम्ही सुद्धा दिली, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे. सर्व असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यासमोर बसलेले व्यक्ती सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेला, माझ्या वाणीचा दोष काही वाईट वाटून घेऊ नका. घ्यावे तुम ते विणवत असो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. आला रे विना रे नंदला तुमच्याकडचा विनय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कंठी धरी गेले दुरी होतो तुम्ही वारी दोन्हीकडे उगा पसरो तिकडे वाहताची धारा घ्या रे दोडीचा कोपरा. तुम्ही वारी दोन्हीकडे उगा पसरो तिकडे तुका म्हणे हाते ठोका आणि कवने नेली का. तुम्ही अरे पलीकडे सारखं पलीकडे धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकमेका वैष्णवनिका समर्पण. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हा बोली रेली पुरी वेळी वाकोडी उत्तरी. क्षमा पराध महाराज निश्चित. नाही विचारिला अधिकार मी आपुला. क्षमा पराध महाराज निश्चित. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकुंभरा. क्षमा पराध महाराज निश्चित. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हा झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावे ते मन येथे झाले नारायण. दुर्वाढिकपणे येथे सापडले. आता उठावे ते मन येथे झाले नारायण. हा तुका म्हणे
निवारिला आता उठावे ते म्हणा येथे झाले नारायण करोनी आरती आजी ओवाळू सरस्वती आदि पुराणे नवस धन्य काळा दिवस पहा पहा ओ सकळा पुण्यवंत तो दैवाळा आज पुराणे नवस धन्य काळा दिवस हा तुका वाई टाळी उभा सन्निध जवळी आज पुराणे नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ती ओवाळती धन्य धन्य ते लोचना नित्य करी अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य करी अवलोकन नामा म्हणे केशवा ते देखुनी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचना नित्य करी अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तुझा देवता मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोमले ज्ञान जगी विद्यानती भूमी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तुझा देवता मनोवेदला ज्ञान राजा बोली विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन चरणी मस्तकडे उभारा उभारा संत गुरुधामा सेवती साधू आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या तुकारामा राघवे सागरात शानताई आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायीला कव्या आरती तुकारामा तुकया तुलनेशी ब्रह्मा तुकाची आली चरणी मस्तक ठेवली आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायीला कव्या आरती कनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझ थोर जगद्गुरु जगन्नाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे बुध संसार महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था जगद्गुरु जगन्नाथा एकनाथ नाम घेता सुख वाटणी आनंद गोपाळ दाता धनीला पुरे गुण गाता आरती एकनाथा राजा समर्था त्रिभुवनी तुझ थोर जगद्गुरु जगन्नाथा युगे 28 विटेवरी उभा वामंगी रघुमाई दिशे शोभा कुंडलिकाच्या चरणी वायू जगा देव हरि पांडुरंगा रुक्मिणी वल्लभाईच्या वल्लभ तुळशी माळा कटी कासे पितांबर कस्तुल लाटी देव सुरवर नेतीचे भेटी बर हनुमंत सर्व जय देव पांडुरंगा हरि पांडुरंगा गाईच्या वल्लभा पावी जुलगा आषाढी कार्तिकी भक्तजनी चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्रे तय मुक्ती केशवासी नामदेव वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा पावे जीव लगा जय देव जय लवथवती विक्राळा ब्रह्मांडी बाळा विषय कंडा काळा त्रिनेत्री लावण्य सुंदर शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू भरपूर भोळा दैवी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या विभूतीचे उदळण शीलकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमाळ जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा
आरती हो वाळू भावाची हो वाळू तुझकर गौरा जय देव जय देवी दैत्य सागर बंधन पै केली त्या माझी अवचिता हरा सापडली ते तो असुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर आरती हो वाळू भावाची हो वाळू तुझकर गौरा जय देव जय व्याघ्रंबर पनवन सुंदर मदनारी पंचानन मोहन मुनिजन सुखकारी शतकोटी देवी जवाचे उच्चारी प्रभुटळ कुळ रामदासांतरी जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकर आरती हो वाळू भावाची हो वाळू तुझकर गौरा जय देव जय सत्राने उड्डाण हुंकारवती करी चंदो कळाली ब्राह्मण भुवनी सुरवरणी शाचर झाल्या त्या पुढे जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंत शब्द थरथरला धरणीधर मानेला खेद कडकडीने परमंत्र रामे रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता खाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन रूप प्रेमे आले गणानन पूजन भयो विठ्ठल रखमाय ठोबार हीच व्हावी माझी आस